आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मिळवलेला विजय तर तामिळनाडूमध्ये एनडीएची झालेली दमदार कामगिरी यामुळे देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या विजयाचा जल्लोष नागपुरातही पाहायला मिळत आहे. नागपूरच्या धंतोली इथल्या भाजप कार्यालयात आज कार्यकर्त्यांनी भव्य विजयोत्सव साजरा केला. दरम्यान पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी इथल्या निवडणुकांमध्ये मिळालेला हा ऐतिहासिक विजय म्हणजे जनतेनं विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या धोरणांवर ठेवलेला दृढ विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर जनतेनं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संदीप जोशी यांनी दिली आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त दीक्षाभूमी नागपूर इथं विश्वशांती बौद्ध संमेलन 2026 आणि भदंत शांतिरक्षित महाथेरो यांचा 80वा वाढदिवस तसंच भिक्खू जीवनातील त्यांचे 45 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भव्य रूपात सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा 2 दिवसीय कार्यक्रम बुधवार दिनांक 6 मे आणि गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी संपन्न होईल. कार्यक्रमाची सुरुवात बुधवार दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 4 वाजता उद्घाटन समारोहानं होईल. या कार्यक्रमाचं उद्घाटन भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी भंते प्रज्ञादीप, मुख्य सचिव अखिल भारतीय भिक्खू संघ विराजमान राहतील, तर संजय पाटील, संचालक मैत्रेय डेव्हलपर्स यांचा मुख्य अतिथी म्हणून सहभाग असेल. याशिवाय विविध देशातील आंतरराष्ट्रीय भिक्खू आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील. दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, भिक्खू आणि भिक्खुनी संघ धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमानं दीक्षाभूमी इथं 2570व्या बुद्ध जयंतीनिमित्त 3 दिवसीय बुद्ध महोत्सवाच्या समारोप प्रसंगी प्रबुद्ध बागडे आणि कलावंतांतर्फे प्रबुद्ध हो मानवा हा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या प्रसंगी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई उपस्थित होते. शांती, करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग यावेळी कलावंतांनी जिवंत केले. नागपूर शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या OCW कंपनीच्या संबंधित विविध तक्रारींच्या निराकरणासाठी पुढील 8 दिवसात कारवाई करण्यात यावी. पाणी पुरवठ्यासंदर्भात नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मनपाचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील पाणी पुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्या कार्यालयात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.